नमस्कार मैत्रिणींनो, अदितास किचनमध्ये आज तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण पाहणार आहोत ही डांगराची भाजी. डांगर आपण त्यांना भोपळा पण म्हणतो, डांगर पण म्हणतो. हा उपवासाला चालतो, पण मी आज त्याची भाजी करणार आहे. चला तर मैत्रिणींनो, आपण ह्याची तिखट झमझमीत अशा प्रकारची भाजी करणार आहोत. लसूण आणि हिरवी मिरचीचा वापर करून आपण या डांगराची भाजी करत आहोत. चला तर मैत्रिणींनो, आपण ह्याचे आधी छोटे छोटे काप करून घेऊयात. आपण इथे तेल टाकून घेतलेलं आहे आणि या तेलामध्ये आता आपण टाकणार आहोत थोडीशी जिरे. जिरे कडकडले की आपण यामध्ये टाकणार आहोत अशा पद्धतीने चिरून घेतलेले हे बारीक बारीक फोड करून चिरून घेतलेले हे डांगर. खरं तर याचा उपवासामध्ये उपयोग केला जातो, खीर करण्यासाठी याचा वापर केला जातो. पण गोड कोणी खात नसल्यामुळे आपण याची तिखट भाजी करणार आहोत. यासाठी आपण याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण याचा वापर करत आहोत. छानपैकी लालसर झालं की आपण याच्यामध्ये टाकणार आहोत या डांगराच्या फोडी. तशाच वाफवल्या तरी छानपैकी शिजतात. त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया. आणि हिरवी मिरची आणि लसूण याचा वापर केल्यामुळे ह्याची चव अप्रतिम अशा प्रकारची आपल्याला मिळते. यासाठी आपण लाल तिखटाचा वापर न करता हिरवी मिरची आणि लसूण याचा वापर केलेला आहे. यामध्ये आपण थोडी किंचितची आपण हळद टाकूया. याच्यावर एक झाकण ठेवून दणदणीत अशा प्रकारची एक वाफ येऊ द्यायची आणि छानपैकी ही नंतर ही वाफेवरच छानपैकी न पाणी घालता शिजते आणि अशा प्रकारे आपल्याला ही भाजी आपली तयार होते. या पद्धतीने आपली तयार झाली डांगराची भाजी. मैत्रिणींनो, तुम्ही सांगा, तुम्ही डांगराची भाजी कशी तयार करता? या पद्धतीने मी साधी सोपी घरगुती पद्धतीने तयार केलेली आहे डांगराची भाजी. कमेंट्स करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.